ये बाई एवढे कमी आडे तोडे रुपयाचे पावशे पेढे भाकर वाढ आले याचे 83 खंड आहे आता ते काय मोठा लावायचं की रेषाखंड अहो 83 खंड आहे आला श्रीखंड म्हणावं यायला नाही बावळी हो अहो लोक गरीब लोक जेवढे खात कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग पांडुरंगा रंगा आर्या निर्गुण माळ्यान एक पागाला विला छाना निर्गुण माळ्यान एक पागाला विला छाना ए निर्गुण माळ्यान एक पागाला विला छाना निर्गुण माळ्यान एक पागाला विला छाना ए पागाला विला छाना एक पागाला विला छाना पागाला विला छाना एक पागाला विला छाना ए पागाला विला छाना एक पागाला विला छाना पागाला विला छाना एक पागाला विला छाना ए निर्गुण माळ्यान 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 निर्गुण माळ्यान 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 निर्गुण माळ्यान 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 निर्गुण माळ्यान 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 ओ वाजराची जाळी 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 ये रामा रामा पांडुरंगाची जाळी 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 अरे कोण आहे अरे बांधा बांधा रे चिकून तिकू ना 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 नाही ना 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 थांब गडबडी का मग तू एवढी कारभारी मला उतरू लागा काय आणलं हे काय आणलं तू कुटक्याला लटकन नाही असं बेसन आपण कोण आहे जातीनं कुटक्याला लटकन नाही असं बेसन आपण जातीनं ऐक ना हा कुटक्याला लटकन नाही असं बेसन तोंडी लावायला निबर धडक पिटलं तुला काय सांगितलं ऐकलं का तू काय झालं आपण जातीनं कोणी माळी माळी आपल्या घरात आठवड्याभर माळव पाहिजे का नाही गण माळ राहतो पण भाऊ औषध शिपू शिपू सगळं खराब झालं ते तुला तरी म्हणतास तुम्ही हा. हे बेसन नको तू केलं का बेसन मला नाही राहत पसंत हा बेसन कधीच करायचं बेसन नका खाऊ त्याच्यावरचं पिठलं खाते का अरे एकच झालं ते तू एवढी गडबडी का म्हणून गडबडी तुम्हाला भूक लागली असेल म्हणून मी काय काय मी आले. म्हणलं तू महाराष्ट्र कमका खाऊन पाहतो तुला ते जाऊ दे त्याला डोळे म्हणून पाहत्या ते कान्यानं जर पाहून तुला पळून गेले थांबून. अरे तो काष्ट कसा घातला तो पाहिला का काय झालं पाय बरं ते मागून फिरून तरी मी म्हणते एवढे तोंड कशी काय वाशी ते माझ्याकडे मला कुठे देण त्याचं शूटिंग वाले म्हणते एक नंबर झालं हा आता कास्ट नीट दिसलं शूटिंग वाले म्हणते एक नंबर झालं मला खरं देणच राहत देवाच्या नादामध्ये लय पगळ हा ना मी नवऱ्याला कधी अरे करच करते याच्या नादात तू काय चुके मामा फुईचं नात आहे ना आपलं मला तर पस्तावा झाला मामाची पोरगी करून मी काय म्हणते काय 5-50 घास घ्या भाकर खाऊ आणि हे बैल मोठं कोण हाकी फकडी नाही का म्हणजे तुला मोठा बी हाकता येतं का मी म्हणते उली उली फिंदाड्या फटफट्या काय मारुती काय फोडतो काय तर भाऊ मला मोठं जमायचं नाही काय पाहतो तोंड घेऊन हा बरं
थोडं दे वाढून. खाली बसा तिथे नका मुंगळे तरी म्हणलं अहो तिथे ढेकळ बसा इथं येत्या का जेवायला येत्या का? टीव्ही घ्या ओय मागे. वरती रानामध्ये आली झाडाला. एवढी का म्हणतोस पोस? चारण्याचे 2 ऊस. ए बाया तुम्हाला कोण सांग सोनू मागं. ये बाई एवढे कमले आडे तोडे रुपयाचे पावशेर पेढे भाकर वाढ आले. याचे 83 खंड आहे आता ते काय मोठं लावायचं की नाही सेकंद. अहो 83 खंड आहे आला श्रीखंड म्हणावं यायला नाही बावळी हो. अहो लोक गरीब लोक जेवढे खाता या बा हा? याचे 30 स्प्रिंग आहे आईस्क्रीम ते काय राहू द्या राहू दे, झालं 2 मिनिटं किती. राहू द्या हो घोटाळा होतो आपा बोली दा. इकडे चालू आहे हा? या बा याचे 30 स्प्रिंग आहे अरे ती आईस्क्रीम खात्या लोक येड्यावानीच करती तू. मी एवढी शिक्षित नाहीये या बा येत्या का जेवायला येत्या का? खाणं 2 जण घाल. अरे माळ्याचे काय मिळेल तुम्हाला राव? या बा मुळ्या नका खाऊ मुळ्यानं कधी हे उठत काय? मुळ्यात उठत हे केळं घ्या मी खातच नाही. आणि या बा हा? जेवण झालं का हा. हे सुपारीचं खांड आहे तुम्हाला नीट नाही बाजलेलं ते. त्याला कानेवर टांगून द्यायचं चाटले की चट झाले का मध्ये कशा वाड्या आहे हा. आपले सांज कसे साते कशा वाड्या इथं एवढ्या वाड्याला पुरवली सुपारीचं खांड. या बा ताते जर काही गुतलं हा? तर यांना काढायचं हा चिमटा आहे का? हा बरं जाऊ दे या जेवायला या. काय जेवाले या काय झालं? काय जेवाले या बाई सगळा पसारा जेवायला. काय पसार आहे थांब थांब थांब. येळा जर तो कांदा काय लायतो येळा काही काय टाकला का? तुम्हाला डोकं आहे का काही आता काय झालं? उलचाक जर खेळाटवाचं काही काही टिटीचं इंजेक्शन घ्यायचं का हो म्हणजे धनुर्वाताचं आणि सांगा तुम्हाला जर येणे जर काढा चिरून दिला हा. तुम्हाला जर धनुर्वात झाला हा. मी कोणाचं तो उद्यापासून डोक्यावर फोन. काय बावळीन काय नाही लोक येळीला कांदा का तू धनुर वाहतो तुम्ही तुला तो जाऊन सगळा मला पट्टी जाऊ दे हाक मोठा. मी काय म्हणतो काय म्हणतो तुम्हाला माझ्या लक्षात नाही आलं ते लोक काय म्हणतो ते आळू तू नाव काय आहे, काय नाही. आता मा नाव काय मा नाव हौसा नाही का मी नुसतं म्हणतोय हौसा तुम्हाला काही दुसरं सांगितलंच नाही. सांगा हं? तुम्ही मा नाव घेतलं कधी काय घ्यायचं का मी लग्नाला किती वर्ष झाले आपल्या झाले 1 वर्षे. अजून नाव नाही भाऊ मा मग हवाय जुने लोक कसे म्हणायचे ये इकडं जाय तिकडं आणि काय घ्यायचं नाव आहे मग. बरं मी काय म्हणतो हा तो नाव पक्क घेतो आता हा घे माय डोक्यात आला हौसा म्हणलं ना तुला एकदाच आता हा. हौसा हौसा नका मग वाहना घालून घ्या काय वा ना घाला ना ना घाला हे लोक एक तर कदरली. नाही मोठं घ्यायचं टपकन बरं ऐक 4 एकर वावर होतं बर चौघा भाव होते त्या घरात बर त्याने चौघाने खांद्यावर घेतलं आणि समुद्रात नेलं बुडून आणलं. बर गंगा नव्हती तेव्हा गंगाच्या पलीकडे गेलती बर समुद्रात बुडवलं बर घरी आणलं बर खतर टाकलं बर गहू पेरला. ए तुला काय झोपी लावायला आलं किती नाव घ्या ना चालू आहे ना मग तू गहू असं वंब्या आल्या बर गहू बारडा बर मग गाय गाय सोंगला बर त्या गव्हाची मारली थप्पी बर थप्पीने एक पोतं काढ खाली बर आणि मग गिरणीला तर गिरणीमध्ये आणलं व भरडून बर. पहिला कसा गरा काढतो टारा टारा हा मग त्याच
पिठाचा बनवला उंडा, बर उंड्याच्या केल्या शेवया, बर शेवयाचा येळला भात, बर भातावर टाकली साखर, बर. मी नाही खात औसा वाचून भाकर. पण चांगलं आहे बा. काय झालं अव कारभारी अव इकडे या ना बाई असं नवरा नाही पाहिला ग बाई मी असं लोक कसे फुगीरावणी गाडीवर टपाटपा नेत्या टुनकून बशी त्या हा तोंड वाचा मला मोकळा सोडतो इकडे तो तिकडे हिंडतो पोळावानी हा आता मला काय घेत नाही आता मुडके बहिणीचे पगार मिळेल मला बी हा मी एवढी शिक्षित नाही भाऊ आणि त्या कागद गोळा करू करू पार जीव गेला मेल्याला म्हणलं नाही सरपंचची सही अंत तोंड वाचा तिकडे गेला काय गणगणित गेला काय तिकडे काय झालं रे ना? हॅलो भाऊ हा इकडे माय राजनाला बुडो बसव अरे मी तोंड मला एखादं वाहन 20 किलो फोन आया मोठा या मोठा या हा चालली गेला कोकी द्यायची तुझे सोन तासाच्या बाजारला गेली बघ कवाची धरून पोरग घेऊन गेली अजून येईना पोरगा याय नाही तोंड घेऊन बसतो तुला एखादं कोला बिना पकडता येत नाही का या इसकिंडा पोनार्या बटैया मर्दा हो नाही व. या माझी सवत आहे का ही माझी सवत तास वाडी ना गोई लुकिया ना अंगी टी बोला या वडाच्या वाडी ना गोई या या वडाची वाडी आहे वडाची वाडी आहे वडाची वाडी वडवड करते वडवाडी वडवाडी नाही वडवड करते वडवड नाही वडवड नाही वडाची वाडी ना गोई वाड्या पटेन पोकरी आहे. इसकिंडा ना या बघा हे लोक काय म्हणतील काय आपली सासू सुना आहे ना हा. तू माझी सासू आहे का नाही सासू कशी म्हणते सवत आहे तुझी. ती म्हणते सासू अरे तुझ्या नवऱ्याची आई म्हणले मी नवऱ्याची आई म्हणजे कोण आली आपण सासू सुना आहे आपण भांडच नाही नाही भांडे हे लोक काय म्हणतील तुला लय वेळा बोललं बघ मी हे बघा तू जरा चरचर करू नको नाही तर तुझा थोबाडा फोडेल थोबाड फोडेल तो आदमी का पाहिजे माय हे बघा तुला मी जाऊ दे म्हणतो तुझे वर देवळे केस झाले म्हणून मी सोडून देतो तो माझ्याकडे बघतो हा तिकडे कशाला बघतोय अरे या माझ्या बायको आहे ना बायको आई एक डोळा बंद करतो दुसरीकडे पाहतो भाऊ इकडे बघा अशा गोष्टी जातात डोळ्यात अरे बाबा कोरोनाच्या काळामध्ये एका डॉक्टरला दिसेना ऑपरेशन करायला त्याचा चष्मा फुटला म्हणून गाई गाई माझ्या डोळ्याच्या चष्म्याची काच काढून त्याला दिली आत्या आत्या इकडे या तुम्ही काय काय हे या बाया काय म्हणतील काय म्हणलो सासू सुना लय भांडा त्या असं आपण भांडू नका तुम्ही भांडू नका भांडण्यापेक्षा मारामारी करा म्हणतो मी म्हणते म्हणते
म्हणते म्हणते असं म्हण आणि नथीला जेव लाव. नथीला जेवला धक्का मारू नको. येवाय आता पडते का ते महाराज कसे असू राहिले माझ्याकडे पाहून. महाराज तुम्हाला वाटतं रे फुगीरावाने राहते गरमत म्हणून मी चोळी घालीत नाही. झाकून घ्या त्या झाकून घ्या येड्यापणा नको. आपण वैदू आहे. आपण पहिल्या चोळ्या वापरीत होतो का? नाही. अजून काय गाय बाय वापरीत अजून नाही. चोळ्या आम्ही जुनं सोडत नाही भाऊ. मग तू ये ना झाकून धर उघड नको करू झाकून धर. दाताचा दात बने घ्या ग कोणी कोणी काळ म्हणे. दाताचं दात बने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दात बने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दातात दातात या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. माझ्या तानुल्या गोजिऱ्या बाळा आधी मनगटी पायात बाळा आधी मनगटी पायात बाळा. दाताचं दात बने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दात बने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कुरुळ्या केसाच्या राधा बाये तुला केसाचा राधा बाये तुला केसाचा राधा बाये. तुला काजळ शोभा देई तुला काजळ शोभा देई. दाताचं दात बने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. दाताचं दात बने घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणे. कोणाच्या पिकाची दोनच महाराष्ट्र पेदा तरच होतो म्हातारीला आमच्यावाला. म्हातारी आहे ना म्हातारी झाली म्हातारी. हा पण पण नाचायचं अजून नुसती लय. नाचायला म्हणजे हा तो तोंडात फाटकी गोदडी घातली तुझ्या. तुला काही बोललं का तोंड भाषा मी माझ्या बघतो तुझ्या तोंडामध्ये याने इकडे बघ. तुझ्या तोंडामध्ये एक कोंबून आहे ना. आत्या आत्या पुढे या तुम्ही. तुम्ही ना लय उड्या मारू नका. तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या. तुम्ही नवतर असेल तेव्हा तर लय तुम्ही हे केलं असेल. हा ना तुम्ही जरा दमानं घ्या ना. एवढं नका ना लेखन तुमचा वाला. तुम्हाला काही माहिती आहे का? मला हे काय माहिती आहे का? का तुझा तोबड पडू का मग? माझं तोंड मी पडते. म्हणतो अरे बघ त्या गठुड्यामध्ये आहे हा. ना उंदराची मोरकी आहे. मोरके म्हणतोय तोंड वाचा मोरकी. तुला जर उंदराची मोरकी घातली तर तू मगच आकळेल. तशी आकळायची तशी नाही. आकळायची नाही. काढू का मोरकी? नको काढू तुला म्हणतो मी. गडबड केली ना अशी मोरकी इकून गाली आणि तिकडूनच काढी. देव ग तुला दामन देऊ तुझं तोबड शिवायला. नुसती पाहते ना हसत. घे ना पोराला काळी मणी घ्यावा नुसतं तोंड घेऊन बघते. भाकर कुटका द्यावा. भाकर नाही येत रट पिटलंय रट पिटलं. माकून का आला रट पिटलं गेले का थोडं उंगले इसने बघा कडू हमने बाईको ले गेलो. एकडे देईना इसकिंडा नारे मंडा पय्या मारदा. ये बुवा. हे लोक काय म्हणतील सोंग आणलं म्हणतील. सोंग कशामध्ये आमची भाषा म्हणून आम्ही बोलतो भाऊ. हे बघा या लोकांना माहित नाही आपण वैदू आहे. 20 गाव ना 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव. आपल्याला जोखा बांधायला जागा नाही. एक कड्यावरती आणि आपल्याला दम नाही. तिसऱ्या पोटामध्ये एकाला दमच नाही. त्याच्यामुळे 20 गाव ना 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव. आणि ते पोटातच जोका खेळतो जोळीच पोटात बांधली. अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंदे कुरकुला घेऊन शकून सांगू आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सद्भक्ती काठी हाती धरली. वयो. 20 गाव ना 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव. 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 20 गाव ना 30 गाव भिकाऱ्याला
बाप यमर्दा यमर्दा आत्या बाई कुत्र कशाला आणलं हे बघा इथं बिबट्याचं मोठं काऊर झालंय. बिबट्या धरायला जाते का तू? बिबट्या संध्याकाळी माझ्या घरी येतं, दूध पिऊन घरी जातो. बिबट्या या वडाच्या वाडीला 4 बिबट्या आहे, मग बोलून घेते का घराला? कसं करतात लगेच सांगतो मला चुकून आलो. आता आहे का? दाई अवतार का खेपोतडी सोम शब्द बोलती चोखडे दाई अवतार खेळती परवडे असा माझा शकुंदा दायचा गंजिन्ने हवे दिला म्हणलो. इकडे करावं भाऊ, इकडे करा. दाही अवतार का खेपोतडी सोम शब्द बोलती चोखडी दाही अवतार खेळती परवडी असा माझा शकुंदा दाई कावडी अन भयो तुला बुरगुंडाव येईल गे भयो तुला बुरगुंडाव येईल गे भयो तुला बुरगुंडाव येईल गे. मी औषध देते. चिंत्या नावाचा रोग कोणला आहे त्याला मी सगळ्याला औषध देतो. इथं बसलेलं आहे ना त्यांना चिंत्या नावाचं रोग. एवढ्यांना बसलेल्याला चिंत्या नावाचा रोग आहे, पण बोटवर कुणीच करणार नाही. शांत बसा. औषध आहे ना? औषध आहे देता ना. सांग ना मग. तू घसा बसला म्हणजे खिचडी दाबून काढली तू. दाबून नाही त्या म्हातारीला लय हसवलं. एक काम कर, एक गाठुड्यामधलं औषध आहे. बर औषध सांगतं. हे वडा आहे ना, वडा वड्याला पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये मासा आहे ना, त्या माशाचा एक टिपड मूत धराचा. बर बर टिपड बर टिपडभर मूत धराचा. धरील पुरा एक टिपडा मूत धराचा माशाचा. धरील शेळी आहे ना, शेळीचं 10 डझन अंड आणायचं. अंडा आणायचं. हो 10 डझन अंड आणायचं. बर बर हा. कोंबडी आहे ना, कोंबडीचं 20 लिटर दूध आणायचं. 20 लिटर दूध पक्क 20 लिटर दूध लागल. मिळेल आणेल. वडा आहे ना, आहे वड्याचं शिंग आणायचं. घोड्याचं शिंग आणायचं. हे दरवाजा आहे ना, झापड झुपड कर वाजत. हा लागतं ते. दरवाजा कर वाजत. त्याची 1.25 मनाची करकर दातात धराची. धरील एवढ्या वस्तू गोळा करायच्या, एकत्र कुटाच्या. हा हे जांभळ जुंबळ येतं ना, हा पडता पाऊस. पडत्या पावसात वाळू घालायच्या. वाळू घालायचं. त्याच्या 3 बारीक अशा गोळ्या करायच्या. गिळतीला अशा बारीक करायच्या. लय मोठ्या नाही करायच्या, बारीक करायच्या. बारीक 3 गोळ्या करायच्या. गोळ्या घ्यायचा पथ्य आहे. काय पथ्य दांड काय कसं आहे सांग ना. झोप लागल्यावर एक घ्यायची. झोप लागल्यावर घ्यायची. लिहून ठोय. हा झोप लागल्यावर एक घ्यायची. भर झोपात एक घ्यायची. भर झोपात एक घ्यायची. भर झोपात एक घ्यायची. एक कधी घ्यायची? झोपातून उठायच्या अगोदर घ्यायची. चांगला टाइम आहे. सकाळी उठायचं, तोंड धुवायचं नाही, चहा प्यायची नाही, आगाला जायचं नाही, जायचंच नाही, अजिबात जायचं नाही. हे ईज आहे ना, ईज मध्ये बोट घालायची. मग गुन्हाच पडन. अगदी ईज मध्ये बोट घातले, तिने जेव्हा गुदगुल्या केल्या का तुझा चिंत्या नावाचा रोग लगेच गेला. असं आहे का? चांगलं औषध आहे. औषध चांगलं आहे. आणि लोक म्हणतील भारूड आहे, पण भारूड सांगावं लागतं. तुझा आता असं का? मी हे लोक पाहून घेते. बरं भारूड सांगावं लागतं, भारूड सोडावं लागतं. इथं कीर्तनकर महाराज बसले. मगाशी महाराजांनी कूट भारुडाबद्दल सुद्धा बोलले महाराज. भारूड म्हणजे काही नुसते सोंग करणं हे नव्हे. भारूड हे संतांनी लिहिलेलं आहे. भारूड प्रत्येक संतांचं आहे. मगाशी महाराजांनी
कीर्तनाला अभंग सुद्धा खूप छान घेतला. करीते नवस, आता आमची म्हणण्याची पद्धत वेगळी महाराज. करीते नवस बाई मी करीते नवस, बाई मी ग नवसू, मरुदे देवा खंडे राया माझी सासू. सासू मेल्यानंतर जाईल कटकटीचा पसारा, सासू मेल्यानंतर जाईल कटकटीचा पसारा, करीते नवस देवा मरुदे माझा सासरा. असं महाराजांनी तो अभंग घेतला. जेच त्याची म्हणण्याची पद्धत असती. महाराजांनी एक कूट भारूड सुद्धा त्यात म्हटलं. तसंच मी एक कूट भारूड तुमच्या पुढे सादर करतो. भारुडाचे प्रकार खूप आहे. जसे अभंग प्रत्येक संतांचे आहेत तसे भारुडाचे प्रकार आहे. उलट भारूड आहे, रळीत आहे, सोंगी आहे. उलट भारूड पण मला येत, कुट भारूड सुद्धा आहेत. उलट भारूड आहे. गावावरी एक बाबुळ, 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 खाली शेणावरती मुळ, 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 खाली शेणावरती मुळ. कथा कथा हे न्यारी आणि रात निर्गुण पुरी तमाशा संता घरी, निरात निर्गुण पुरी तमाशा याला म्हणतात उलट भारूड, याला म्हणतात उलट भारूड. आणि कूट भारूड तुमच्या पुढे एक साधं काय लावलं ते सांगावंच लागतं. नुसते सोंग ढोंग बघून झोपायचं वेळ बर्बाद करू नका. तुमच्या पुढे सोंग करायचे काय काय, हे सोंगातून सोंग करून हे भारूड पटवून द्यायचं असतं. नाथ महाराजांनी एक भारूड लिहिलं, त्याला कूट भारूड म्हणतात. काट्याच्या आणीवर वसे 3 गाव, 2 वशे 1 वशेचं नाव, वशेचं नाव दादा, वशेचं नाव, वशेचं नाव, वशेचं नाव, वशेचं नाव दादा, 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 वशेचं नाव. तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे 1 गडेचं नाव, गडेचं नाव, गडेचं नाव, एक गडेचं नाव, थोटे 1 गडेचं नाव, 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 गडेचं नाव. त्याने घडली 3 मडके, 2 कच्चे 1 भाजेचं नाव, कच्चे 1 भाजेचं नाव, कच्चे 1 भाजेचं नाव, कच्चे 1 भाजेचं नाव, भाजेचं नाव दादा, 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 भाजेचं नाव. त्यात रांधले 3 मुग, 2 कच्चे 1 भाजेचं नाव, कच्चे 1 भाजेचं नाव, कच्चे 1 भाजेचं नाव, कच्चे 1 भाजेचं नाव, भाजेचं नाव दादा, 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 भाजेचं नाव. तेथे आले 3 पाहुणे, 2 उपाशी 1 जेवेचं नाव, जेवेचं नाव, उपाशी 1 जेवेचं नाव, उपाशी 1 जेवेचं नाव, जेवेचं नाव दादा, जेवेचं नाव, जेवेचं नाव दादा, जेवेचं नाव. त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांजा 1 फळेचं नाव, तिला झाली 3 टोनगी, 2 मेले 1 जगेचं नाव.
जगेच ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे 1 चालेच ना, चालेच ना तेथे आले 3 पारखी, 2 अंधाळे 1 दिशेच ना, दिशेच ना त्याला हल्ल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेच ना,